1995ला महायुतीचं सरकार आल्यानंतर गडकरींच्या नेतृत्वात मुंबई पुण्याला जोडणारा ऐतिहासिक एक्सप्रेसवे तयार झाला खरा, पण यात खंडाळा घाटातून जो मार्ग अपेक्षित होता तो काही काढता आला नाही. घाटातून एक असा बोगदा प्रस्तावित होता ज्याने थेट घाट बायपास होईल, पण तेव्हाची मर्यादित संसाधनं, तंत्रज्ञानाचा अभाव आणि अडचणींमुळे घाटातून नागमोडी वळणांचा रस्ता तयार करण्यात आला, ज्याने आजपर्यंत कित्येक अपघात झाले, तासनतास वाहतूक कोंडी पाहिली. पण याच काळात एका अशा प्लॅनवर काम सुरू होतं जो सुरुवातीपासूनच मिसिंग होता आणि तो प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी जगातलं सर्वात ताकदवान तंत्रज्ञान वापरलं जाणार होतं. अखेर फडणवीसांनी 2019ला सरकारचे काही दिवस बाकी असतानाच या प्रकल्पाची घोषणा केली आणि त्याला नावही दिलं मिसिंग लिंक. हा तोच रस्ता आहे ज्याने अंतर फक्त 6 किलोमीटरचा कमी होत आहे, पण अवजड वाहनांमध्ये कधी 4 तास अडकून पडावं लागायचं तर कधी 8 तास. महाराष्ट्र दिनाला खुला होत असलेला 13 किलोमीटरचा हा मिसिंग लिंक कसा उभारला गेला, यावर सुरुवातीला कोणकोणत्या वाहनांना परवानगी असेल आणि टोल रेटचं नेमकं काय, अशी सविस्तर माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. मुंबईहून पुण्याला जाताना तुम्ही खालापूर टोल ओलांडल्यानंतर खोपोलीच्या हद्दीत मिसिंग लिंकवर एंट्री होते आणि एका छोट्याशा वायडक्टने पहिला बोगदा जोडला गेलाय. हा छोटासा बोगदा पार केल्यानंतर पुन्हा एक वायडक्ट लागतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो आशियातला सर्वात रुंद बोगदा. महाराष्ट्रातच समृद्धी महामार्गावर आतापर्यंत जो सर्वाधिक लांब बोगदा होता त्याचाच विक्रम मोडून आता मिसिंग लिंकचा बोगदा सर्वाधिक लांब आणि रुंदही ठरणार आहे. या बोगद्यांमध्ये ठिकठिकाणी आपत्कालीन सुविधा आणि इमर्जन्सी एक्झिट देण्यात आलेत. 13 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर गाडी थेट कुसगावमध्येच निघते. या काळात तुम्ही लोणावळा लेकच्या खालून प्रवास करता आणि थेट पुण्याच्या दिशेला निघता. या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच वायडक्ट आणि टायगर व्हॅलीतला साधारण 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आलाय. 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारं वारं, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. सुरुवातीला कोविडच्या काळात या कामावर परिणाम झाला. त्यानंतर सातत्याने पाऊस आणि हवामान बदल यामुळे काम करण्यासाठी अडचणी आल्या, कारण 182 मीटर उंचीवर बांधलेल्या केबल स्टेड पुलाचं काम करताना हवा एवढी जोराची असायची की पूर्ण पूलही त्यामुळे हलायचा. हाच भाग पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक वेळ लागला आणि त्यामुळे कित्येकदा डेडलाईन वाढवावी लागली. मिसिंग लिंक सुरू केल्यानंतर 2 मे पासून 4 चाकी वाहनं आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसना परवानगी देण्यात आली आहे, तर टोलमध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ झालेली नाही. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 4 चाकी वाहनांना एकेरी प्रवासासाठी 320 रुपये टोल द्यावा लागतो. याच टोलमध्ये मिसिंग लिंकवरही आता प्रवास करता येईल. या प्रकल्पासाठी एकूण खर्च सुरुवातीला 6,600 कोटी रुपये अपेक्षित होता, पण हवामानामुळे जो विलंब झाला त्याने हा खर्च आता 7 ते 7,500 कोटींपर्यंत पोहोचला असल्याचे आकडे समोर येत आहेत. पण या लिंकमुळे दिवसाला 1 कोटी रुपयांचं इंधन वाचणार असल्याचे रिपोर्ट्स आहेत. सध्या खंडाळा घाटात अवजड वाहनांची प्रचंड गर्दी असते आणि रात्रीच्या वेळी लांबच लांब रांगा तीव्र चढावर लागलेल्या असतात. यामुळे इंधनाची नासाडी होतेच, शिवाय प्रवासाचा वेळ किती वाढेल याचा कोणताही अंदाज नसतो. पण मिसिंग लिंकमुळे एक्सप्रेसवे एंड टू एंड हा प्रवास फक्त 1.5 ते 2 तासात खात्रीशीरपणे करता येणार आहे. खरं तर मुंबई पुणे द्रुतगती मार्ग म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला पूर्णपणे नियंत्रित प्रवेश असलेला एक्सप्रेसवे असून त्यामागे 90च्या दशकातली वाढत्या औद्योगिकरणाची आणि वेगवान संपर्काची गरज दडलेली होती. एक्सप्रेसवे होण्याच्या आधी मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास प्रामुख्याने जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच NH4 वरून करावा लागायचा, जो खंडाळा लोणावळा घाटातून जायचा. अरुंद वळणाचा आणि अपघातप्रवण रस्ता होता. ट्रॅफिक जाम ही तर रोजची बाब होती आणि प्रवासाला साधारण 5 ते 6 तास लागायचे, कधी 10 ते 12 तासही लागायचे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने स्वतंत्र, जलद आणि सुरक्षित मार्गाची कल्पना मांडली आणि त्यातून एक्सप्रेसवे प्रकल्प जन्माला आला. 1997च्या सुमारास राज्यात मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकल्पाला धोरणात्मक मंजुरी दिली, तर पुढे त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाला गती देत प्रत्यक्ष उभारणी सुरू केली. म्हणूनच त्यांना या एक्सप्रेसवेचे प्रणेते मानलं जातं. बांधकाम 1998च्या सुमारास सुरू झालं आणि अत्यंत आव्हानात्मक डोंगराळ भूप्रदेश, मोठे बोगदे आणि उंच पूल यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीने एक चमत्कार मानला गेला. साधारण 94.5 किलोमीटर लांबीचा हा मार्ग टप्प्याटप्प्याने पूर्ण होत गेला आणि अखेर 2002 मध्ये तो पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला. या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 1630 कोटी रुपये इतका होता, जो त्या काळी प्रचंड मोठा मानला गेला. पण वेळ आणि इंधनाची बचत, सुरक्षितता आणि आर्थिक हालचालींना मिळालेला वेग पाहता तो फायदेशीर ठरला. या एक्सप्रेसवेचं उद्घाटन त्यावेळी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2002 मध्ये केलं. या महामार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाचं नाव देण्यात आलं.
या मार्गामुळे मुंबई पुणे प्रवासाचा कालावधी 2 ते 2.5 तासांवर आला. उद्योग, IT आणि रिअल एस्टेट क्षेत्रांना मोठी चालना मिळाली आणि महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात एक नवा मापदंड निर्माण झाला. आज हा एक्सप्रेसवे देशातील इतर द्रुतगती मार्गांसाठी आदर्श मानला जातो आणि त्यातली घाट विभागातील मर्यादा दूर करण्यासाठीच पुढे मिसिंग लिंक सारखा प्रकल्प हाती घेण्यात आला. मिसिंग लिंकची घोषणा करण्याचा मानही एका नागपूरकरालाच मिळाला आणि उद्घाटनही नागपूरकरांच्याच हस्ते होत आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंकची 2019ला घोषणा केली त्यांच्याच हस्ते या मिसिंग लिंकचं लोकार्पणही होत आहे. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या कामावर बारकाईने लक्ष ठेवलं आणि खंड पडू दिला नाही. पुढे स्वतः मुख्यमंत्री झाल्यावरही एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकला प्राधान्यक्रमावर ठेवलं. तर सध्याही सगळ्या गोष्टींवर स्वतः एकनाथ शिंदे लक्ष ठेवतायत आणि उद्घाटन होण्यापूर्वी ते पाहणी करून गेलेत. या प्रकल्पाच्या फायद्याविषयी तुमचंही मत जरूर लिहा.